नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली प्रश्नांची, ते सर्वच्या सर्व प्रश्न येणार, काळजी करू नका. थोडं लेक्चरला 1-2 दिवस इकडे तिकडं होऊ शकतं. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, पहिला प्रश्न काय रे? हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. त्याचप्रमाणे भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहे? मीरा कुमार आहे. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार. महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे? तर बघा, 9 व्यक्तींना काय भेटलेला आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. हा प्रश्न महत्वाचा, याला IMP करू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर बघा, केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज हे कोणत्या ठिकाणी? तर मुदखेड या ठिकाणी. हे कोणत्या इथं? केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज. त्यानंतर उनकेश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी? तर नांदेड या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजी या शहराला म्हणतात महाराष्ट्राचं मँचेस्टर. भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? पद्मभूषण आहे. बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळतो? तर ॲल्युमिनियम मिळतं. बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळतो? तर ॲल्युमिनियम. महाराष्ट्र गीत कोणी लिहिलं? तर राजा बडे यांनी लिहिलं महाराष्ट्र गीत. त्याचप्रमाणे भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप आहे. ओके, चला लक्ष द्या एकदा. हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व कोणी केलं? स्वामी रामानंद तीर्थ. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार. महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला? तर 9 व्यक्तींना. केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कोणत्या ठिकाणी? मुदखेड या ठिकाणी. उनकेश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी? नांदेड या ठिकाणी. महाराष्ट्राचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजी. भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण. बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळवतात? ॲल्युमिनियम. महाराष्ट्र गीत कोणी लिहिलं? राजा बडे यांनी. भारतात सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप. ओके, बघा पुढे. 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला होता? म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? तर 1996 ला झाली होती आणि तो दिला होता पु ल देशपांडे यांना दिला होता. ओके, पुढे. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कशासाठी? तर बघा, ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट आहे श्वासे. कोणता आहे? तर श्वासे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? लोकमान्य टिळक. या प्रश्नांची PDF पण भेटणार आहे तुम्हाला, फक्त ऍप डाउनलोड करायचे. ओके. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहे? लोकमान्य टिळक. भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? राजेंद्र सिंह यांना ओळखलं जातं भारताचे जलपुरुष. कुचिपुडी हे कोणत्या राज्याचं नृत्य आहे? तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेश या राज्याचं नृत्य आहे. सुंदरबन हा कोणत्या राज्यामध्ये? सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या संदर्भात डेव्हिस कप आहे. भारताच्या राष्ट्रपतींचं निवासस्थान कोणतं आहे? तर राष्ट्रपती भवन हे त्याचं योग्य उत्तर आहे. राजश्री शाहू महाराजांचं जन्मगाव कोणतं? कागल, कोल्हापूर आणि कोकण महसूल विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे. आता किती? आता 7. बघा परत एकदा. 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? पु ल देशपांडे. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट श्वास. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहे? लोकमान्य टिळक. भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? राजेंद्र सिंह. कुचिपुडी कोणत्या राज्याचं नृत्य? तर आंध्र प्रदेश. सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये? तर पश्चिम बंगाल. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिसशी. भारताच्या राष्ट्रपतींचं निवासस्थान कोणते? तर राष्ट्रपती भवन. राजश्री शाहू महाराजांचं जन्मगाव कोणते? कागल, कोल्हापूर आणि कोकण महसूल विभागात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? तर 7 आहे. बघा, ही बॅच आपली 5000 GK ची बॅच आहे. 5000 वन लाइनर. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी घेऊ शकता. 5000 GK भेटेल तुम्हाला यामध्ये आणि पेपरला येणारे प्रश्न असणार आहे. असं भाकड कथा नाही काही पण टाकून दिलं. जे पेपरला विचारले गेलेले, जे येऊ शकता असे प्रश्नांचा समावेश आहे. बघा, ही घेण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 8329603029 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार. ओके, चला शेवटचे 10 प्रश्न बघा आजच्या दिवसातले. संपूर्ण स्वराज्याची मागणी केव्हा केली? तर 1929 ला. संपूर्ण स्वराज्याची मागणी केव्हा केली? 1929 ला. महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ केव्हा प्रसिद्ध झाला?
हा प्रसिद्ध झाला 1891 ला आणि हा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे. महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचं निधन झाल्याच्या नंतर ग्रंथ हे झाला ना, म्हणून त्याला मरणोत्तर प्रसिद्ध झाला असा ग्रंथ म्हटलं जातं. त्यानंतर राजवाड्यांचं शहर कोणतं आहे? कोलकाता आहे. राजवाड्यांचं शहर कोलकाता. मंदिरांचं शहर कोणतं आहे? भुवनेश्वर. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना केव्हा झाली? 11 मे 2000. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना 11 मे 2000. पेरियार प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा केरळ या ठिकाणी आहे. गंगा नदी किती राज्यांतून वाहते? गंगा नदी 5 राज्यांतून वाहते. भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? गंगा नदी. ही एकूण 5 राज्यांतून वाहते. बरं कोणकोणते राज्य आहेत ते बघा? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. हे 5 राज्य कोणते? तर बघा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल हे 5 राज्य. गंगा नदी कोणत्या देशातून वाहते? तर बांगलादेश मधून वाहते गंगा नदी. आणि भीमा कोरेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पुणे जिल्ह्यामध्ये. ओके, आता या 10 प्रश्नांचं एकदा रिव्हिजन घेऊ आणि आजचे 30 प्रश्न आपले पूर्ण झाले. ओके, लक्ष द्या. संपूर्ण स्वराज्याची मागणी 1929 ला केली. महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ केव्हा प्रसिद्ध झाला? 1891 ला. राजवाड्यांचं शहर कोणतं आहे? कोलकाता. मंदिरांचं शहर कोणतं आहे? भुवनेश्वर. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना 11 मे 2000. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ. गंगा नदी किती राज्यांतून वाहते? 5. 5 कोणकोणते राज्य आहेत? बघा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. ओके, आणि गंगा नदी ही कोणत्या देशातून वाहते? तर बांगलादेश मधून. आणि भीमा कोरेगाव हे कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी. ज्या विद्यार्थ्यांना या फ्री मध्ये प्रश्न पाहिजे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या नंबरवर मला मेसेज करा. आणि आणखीन जर पेडवाली पण बॅच आहे त्यासाठी पण तुम्ही मला करू शकता. ओके, चला आजचं लेक्चर हे आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया. धन्यवाद.